सद्गुरू भरत राजगुरू यांचा जर विचार केला त्यांना वाईट वाटत असेल दादा, ज्यांच्यासाठी आम्ही फाशीवर गेलोय, ज्या संभाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी जीवाचं बलिदान दिलंय, त्या संभाजी महाराजाला वाईट वाटत असेल, अरे ज्यांच्यासाठी आम्ही देहाचं बलिदान केलंय ते लोक जातीवादासाठी जर एवढं नुकसान करत असेल तर कठीण झाले. 2 ते 4,000 एसट्या फोडल्या दादा तुम्ही. अरे सरकारी मालमत्ता म्हणजे ती काही सरकारची नसते हो, तुमच्या आणि माझ्या बापाची मालमत्ता असते दादा. आणि सरकारी एसट्या फोडल्या म्हणजे देवेंद्र फडणवीस खिशातून पैसे नाही देणार महाराज, ते तुमच्याच खिशातून जाणार याची अक्कल प्रत्येकाला पाहिजेच होती महाराज, खरं सांगतोय. कारण की सरकारची जी कोणतीही मालमत्ता असू द्या, ती मालमत्ता तुमच्या आणि माझ्या पैशातून सरकार चालतंय दादा. म्हणून तुम्ही जर आपल्याच गोष्टीचं नुकसान केलं दादा तर किती अवघड होईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पदे तुकडोजी महाराज सांगतात, हा कधी येशील मन मोहना, काय सुंदर आहे, कधी येशील मन मोहना पहाया बाजूला भारत आपुला पुन्हा भारता ग्रहण लागले. कशाचं ग्रहण लागलं या भारताला? अरे भारताला ना पाकिस्तान पासून भीती आहे, ना नक्षलवाद्यापासून भीती आहे, भारताला ना आतंकवादीपासून भीती, ना चीन पासून भीती. दादा उद्या चालत तुम्हाला सर्वात जास्त जर भीती राहील ती फक्त जातीवादापासून राहील. म्हणून मी देवाला विनंती करत असतो, देवा हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. जेवढं वाटूळ आपल्या लोकांनी आपलं केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलं. वाईट वाटतं दादा. 75% हिंदू समाज आहे माझा या भारतात. किती टक्के? 75% हिंदू या भारतात आहे दादा. आपण अजून 75 वर्ष झाले तरी अजून म्हणतोय बनाएगे मंदिर. गाणं ऐकायची परवानगी नाही तुम्हाला, मंदिर कधी बांधतं? काळजी करू नका, पण मंदिर होईल. तुम्ही माणसाल महाराज कसं होईल? अरे आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये सगळे पॅटीवाले मुख्यमंत्री होते, आता लुंगीवाला आहे, त्याच्यामुळे तो काय करेल काही सांगता येत नाही. आणि जी ताकद धोत्रावाल्यामध्ये लुंगीवालीमध्ये दादा ती पॅन्डीवाल्यामध्ये नसतीच. अरे आमचा एक मुख्यमंत्री योगी आदित्य उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री झाल्याबरोबर 2 महिन्यात सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं. ही ताकद फक्त धोत्रावाल्यामध्ये लुंगीवाल्यामध्ये. खरं सांगतो माझी विनंती तुम्हाला, तुम्ही म्हणताल महाराज प्रचार तर नाही करत नाही, प्रचार नाही पण सांगतो 2019ला कोणाच्या नादी लागण्यापेक्षा एखादा धोत्रावालाच मुख्यमंत्री करा. चला कशाला तुम्ही म्हणसाल धोत्रावाले तर एवढे, मग करायचं कोणाला? 2 उमेदवार मी तुम्हाला देतो, एक इंदुरी करलं का नाही तर ढोक महाराजांना करा महाराज. खरं सांगतोय तुम्हाला, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलाय दादा तुम्हा आम्हाला. अरे मुस्लिम समाजाने जर हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जातात. बौद्ध समाजाने निळा झेंडा वर केला तर सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जातात. आपला पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ? आधी घरी एका झेंडे बारा, बायको एका पक्षात, माय एका पक्षात, आजी एका पक्षात, आजोबा एका पक्षात, नवीन आलेली सुनबाई कपशी घेऊन अपक्षात फिरती. कसा सावध व्हा दादा. उद्याच्या उद्या ह्या गोष्टीची गरज आहे दादा. अरे तुमच्या आणि आमच्या या मूर्खपणामुळेच तर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं दादा तुमच्यावर माझ्यावर. एकतेची गरज आहे. अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे लेकरं आहात.